नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण उन्हाळा वाळवण स्पेशलमध्ये नाचणीचे खिचे पापडची रेसिपी बघणार आहोत, जे करायला अगदी सोपं, खायला खूपच खमंग आणि तुम्ही बघू शकता आपले पापड किती छान फुलतात। चला तर मग सुरू करूयात। आपण इथे एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे। त्यात आपण 1 वाटी एवढं पाणी घेणार आहोत। 1 वाटी पिठाला 1 वाटी पाण्याचं प्रमाण आहे। अर्धा चमचा आपण पापड खार घालून घेऊयात। 1 चमचा एवढं आपण पांढरं तीळ घालणार आहोत। तुम्ही तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाण्याला छान उकळी यायला हवी। आता तुम्ही ते बघू शकता पाणी छान उकळत आहे आपलं। ह्यात मी 1 वाटी एवढं रागीचं पीठ म्हणजे आपलं नाचणीचं पीठ घालत आहे। त्यातच मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। जसं आपण उकडीच्या मोदकाला उकड काढतो त्याच प्रकारे आपल्याला हे उकड काढून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे 2 मिनिटांनी बघू शकताय आपलं पीठ छान अगदी एकजीव झालेलं आहे। आता आपण ह्याला झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढून घेऊयात। आता 2 मिनिटांनंतर आपण हलकसं हे थंड करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण एका भांड्यात ओतून घेऊयात। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटे आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे जसं आपला उडीद वडा असतो त्या प्रकारे आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। इथे आपले सगळे गोळे तयार आहेत करून। आता आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी ते एका चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे। त्यात हे आपण सगळे गोळे घालून घेऊयात आणि आपल्याला हे फुल स्पीडवरती 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। आता तुम्ही ते बघू शकताय आपल्या पिठाला छान चकाकी आलेली आहे, म्हणजे समजायचं की आपलं हे पीठ छान वाफलं गेलेलं आहे। इथे कापड घेतलेलं आहे, हलकसं ओलं केलेलं आहे कापड। त्यात आपण हे मिश्रण घालून घेऊयात आणि हे छान मळून घेऊयात। मिश्रण खूप गरम असल्यामुळे जर आपण हे असं कापडात घालून छान मळून घेतलं तर हाताला चटके देखील बसत नाहीत। सो आपल्याला हे अगदी छान व्यवस्थित 2 ते 3 मिनिटे मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते अगदी छान मऊ होईल आणि पापड करताना चिरा देखील पडणार नाही। आता तुम्ही इथे बघू शकताय आपलं पीठ अगदी छान मळून झालेलं आहे। आता आपण हे पीठ काढून घेऊयात। आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात, जेणेकरून जे पीठ आहे ते हाताला चिटकणार नाही आणि पुन्हा 1 मिनिटभर ह्याला छान मळून घेऊयात। आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि जे बाकीचं पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे। थंड झालं तर पापडांना चिरा पडायची शक्यता आहे। आता आपण हे एक पुरी मेकर जे आहे त्यात मी घालून घेतलं आहे। प्लास्टिक ठेवून त्याच्यामध्ये गोळा ठेवलेला आहे आणि आपण हे प्रेस करून घेणार आहोत। प्लास्टिक का घेतलं म्हणजे जे पापड आहे ते चिटकणार नाहीत। या प्रकारे आपले पापड तयार झालेले आहेत। आता हे कापडावरती वाळू घालायचं आहे। 3 दिवसानंतर आपले पापड अगदी छान वाळलेले आहेत। पहिल्या दिवशी आपल्याला हे फॅन खाली वाळवायचं आहे आणि बाकी 3 दिवस आपल्याला हे कडक उन्हात वाळवून घ्यायचे आहेत। आता तुम्ही इथे बघू शकताय आपण हे पापड आता तळून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकताय आपलं पापड अगदी छान फुलत आहे। इथे आपले पापड तळून झालेले आहेत। आता तुम्ही ते आपले बघू शकताय साईज आपल्या पापडांचं अगदी दुप्पट तिप्पट फुलतात आपले हे पापड आणि अगदी खुसखुशीत होतात आणि चवीला देखील खूपच खमंग लागतात। ह्यात तिळाऐवजी तुम्ही जिरं देखील वापरू शकता। सो इथे आपले नाचणीचे खिचे पापड अगदी तयार आहेत खाण्यासाठी आणि हे पापड अगदी वर्षभर छान टिकतात। एवढंच की छान ऊन द्यायला हवं त्याला। 3 ते 4 दिवस कडक उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचं आहे। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।